आमच्या संसारामध्ये फक्त मठ स्वामी आणि आम्ही आहोत. रक्त आटवून आणि मग त्रास नाही होणार. महिनाभर कोमात होती ती बाई, तर त्यांना तुमची काळजी आहे, त्यांना माझ्याशी काही देणं घेणं नाहीये. म्हणजे मुलगी युकेहून आली होती, 15 दिवस घरी होती, एकदाही मी तिच्याबरोबर जेवली नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. थँक्यू सो मच. मी माफी मागते की मी रागात नाही पुसलं. मला माहिती आहे की त्याच्यासाठी काय कष्ट करावे लागतात. आमच्या संसारामध्ये फक्त मठ स्वामी आणि आम्ही आहोत. कुठला हॉलिडे नसतो, कुठला पिक्चर नसतो, कुठे बाहेर जाणं नसतं. फक्त शुक्रवारचा एक दिवस मी थोडासा आराम करते. शनिवारपासून माझ्या स्वामी भक्तांची प्रगती कशी होईल, त्यांच्यासाठी काय लागेल, तो वही आणि पेन घेऊन बसलेली असते. माझी मुलगी युकेहून आली होती, 15 दिवस घरी होती, एकदाही मी तिच्याबरोबर जेवली नाही. स्वामी प्रकट दिन होता, तो पूर्ण केला. घरी जाऊन तिला चिवडा केला, फ्लाईटला तिला लेट झालं आणि मग सोडायला गेली. आणि गाडीत मी तिच्याशी काही बोलली, काही रडली असेल तर. इतका आम्ही आमचा संसार ह्या मठासाठी, त्याचा अभिमान आहे आम्हाला, कुठेही त्रास नाही. ती म्हणायची मम्मा माझ्याशी थोडं बोल ना, मम्मा माझ्याबरोबर एकदा तरी जेवण कर ना. पण फक्त मठ, कारण की सप्ताह चालू होता, स्वामी प्रकट दिन हे करायचंय ते करायचंय, याच्यामध्ये होतो आम्ही. आणि महाराजांनी याचं भरवून दिलेलं आहे, त्याचं दुःख नाही. पण जेव्हा 14 वर्षाचा संसार, आपला संसार कुठे कुठे विस्कळीत होतो, तर आपल्याला किती वाईट वाटतं. आणि 14 वर्षाचा हा आमचा संसार आहे, याला जर कोणी लाथ मारत असेल तर स्वामी त्यांना बघून घेतील. तरी आम्ही म्हणणार की स्वामी त्यांचं कल्याणच करो, असं म्हणणार आहे. त्यामुळे तुमचा सपोर्ट मला खूपच बळ देऊन गेला की खरंच हा माझा संसार कुठेतरी, ह्या काड्या, हे कावळ्याचं चिवचं घर कुठेतरी वारा आला म्हणून पडायला लागलो होतं. पण तुम्ही सगळ्यांनी हात दिला आणि हा मठ आपला, हा आपला मठ आहे. हा कोणा एका माणसाचा मठ नाही. कोणी जमीन दिली असेल, कोणी काही केलं असेल ना, तरी हा मठ त्याचा नाही, तो भक्तांचा भुकेला आहे. आणि हा त्या भक्तांचा, एक भक्ताचा मठ आहे. त्यामुळे ही वैयक्तिक प्रॉपर्टी असूच शकत नाही. तो भक्तांचा भुकेला, भक्तासाठी धावत येतो इथे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांनी जे सपोर्ट दिला, आता दोघी तिघींनी सगळेच उभे राहिले होते, थँक्यू सो मच. आज मला ना तारक मंत्र ऍक्च्युली खरं लिहून आणलं होतं. मला वेळ झाली तर सांगा. ही पण एक कंप्लेंट येते की गोसाईताई खूप जास्त बोलतात. हा एक प्रश्न येतो. पण बोलते म्हणजे मला काही फेम पाहिजे आहे की मला काही पाहिजे आहे, तुमचा सगळ्यांचा उद्धार व्हावा. मला ना स्वामींनी दर्शन दिले, श्री कृष्णाची दर्शन झाली, श्रीपाद वल्लभ, माता अनघलक्ष्मीचं दर्शन झालंय. त्यांनी मला एका जन्मामध्ये मोक्षाला, खरं बाबांनी मला हे सांगायला सांगितलं नाहीये, पण माझा मृत्यूचा दिवसही त्यांनी मला सांगून ठेवलेला आहे की मला मृत्यू नाहीये, ते मला घ्यायला येणार आहे. माझं कार्य इथं संपलं की ते घेऊन जाणार आहेत मला. तर त्यांचं हे जर कार्य अर्धवट राहिलं तर त्यांनी मला मागच्या महिन्यात सांगितलं, तू तुझं कार्य पूर्ण केलं नाही तर मी तुला घेऊन जाणार नाही. हा एवढा छोटा पत्त्यांचा डाव रचत आहे तुमच्या सगळ्यांच्या मोक्षासाठी. ते मला निरोप देत असतात, गुरुमंत्र सांगत असतात तुमच्यासाठी. विचार करा की मी नेहमी म्हणते, माझ्या अध्यात्माच्या प्रवासात मला कोणी मदत करायला नव्हती. 12-14 वर्ष मी घरात एकटी होती आणि स्वामी होते. पण तुम्हाला मी आहे सांगायला आणि मला ते सांगत आहे. तर त्यांना तुमची काळजी आहे, त्यांना माझ्याशी काही देणं घेणं नाहीये. तुमच्यावर प्रेम आहे, तुम्हाला निरोप द्यायचे म्हणून फक्त मला इथे उभं केलंय. 2 आठवड्यापूर्वी आम्ही निर्णय घेतला की आम्ही इथे येणार नाही. महाराज त्यांचं कार्य करून घेतात, पण तुम्ही सगळ्यांनी जो विश्वास ठेवलेला आहे, छोटे मोठे निरोप द्यायचे असतात. कधी कधी कोणाचा ऍक्सिडेंट होतो, कोणाची डिलिव्हरी अडलेली असते, काहीतरी होत असतं, त्यांना पटकन काहीतरी निरोप सांगायचा आणि मग त्यांचा थोड्याने फोन येतो, ताई त्या ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन झालं, ते व्यवस्थित आहे, ती सुखरूप डिलिव्हरी झाली, आज त्या ताई आल्या नाहीये. महिनाभर कोमात होती ती बाई, पोटातलं बाळ नेलं होतं. इथून आम्ही सेवा सांगायचो, तिथून सेवा करायचे. आमचे डाके काका, त्यांच्या सौ मागच्या वर्षी वारल्या. दिवसभर आम्ही आमच्या कुटुंबातलं सदस्य गेलं म्हणून त्यांच्याकडे थांबलो होतो. ही माणसं जोडली. आणि आज जेव्हा माझं घर तुटते तर मला दुःख नाही होणार का? आपल्या 2 मुलांचं वाटत पडतात ना, तरी आपल्या जीवाला दुःख होतं. आणि आज एवढा संसार जोडलेला आहे, रक्त आटवून. Hey there. Subscribe to my channel and also press this bell icon.
दिलेलं आहे 6 ते 8. तुमच्या काही पत्रिका बघायच्या असतील, प्रश्न असतील तर नक्की घरी या. ते स्वामींचं घर आहे. तुम्ही युट्यूबवर बघितले. महाराजांनी दर्शन दिल्यानंतर मला ज्या पादुका दिल्या होत्या घरामध्ये, त्या पादुका माझ्याकडे. इतके दिवस मी त्या ओपन नव्हत्या केल्या, त्यांची आज्ञा नव्हती, पण काही प्रसंग 2 आठवड्यात घडला आणि मी त्या ओपन केल्या. त्यामुळे तुम्ही संध्याकाळी केव्हाही येऊन दर्शन घेऊ शकता. या साईडला जो पुसला गेला आहे तो तारक मंत्र आहे. 1980 साली पांडे महाराज म्हणून होते, त्यांनी तारक मंत्र दिलाय. मंत्र काय असतो ना, ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ, एवढा छोटा मंत्र असतो ना. मग तारक मंत्र तुम्ही जर बघितला तर तो 5 कडव्याचा, कृष्णाचा थोडा आवाज कमी कर, जरा चरचर आवाज येतो, तर 5 कडव्यांचा तारक मंत्र आहे. गेल्या वर्षी जेव्हा आपल्या मठामध्ये एवढी छान छान कार्य होत होते, स्वामी अखंड सांगत होते की मी इथेच आहे, तेव्हा बाबांना म्हटलं की ह्या सगळ्यांना साधी मंडळी आहे, 2 वेळ खायची भ्रांत आहे, आम्हाला अशी काहीतरी सेवा सांगा की आम्हाला मोक्षाला घेऊन जाईल. तेव्हा बाबांनी सांगितलं होतं की सगळ्यांना गुरुमंत्र दे. मला वाटतं बऱ्यापैकी लोकांना आपण गुरुमंत्र दिलेला आहे. ज्यांना दिलेला नाही आहे, इथे मी असणार आहे दर गुरुवारी तुमच्यासाठी आणि महाराजांसाठी. मला नाव द्यायचं की ताई मला गुरुमंत्र द्या. गुरुपौर्णिमेच्या प्रत्येकाने गुरुमंत्र घेऊन जायचं आहे. आणि काय सेवा करायची आहे ना, 11 वेळा तारक मंत्र आणि 1 माळ स्वामींची करायची. बाबांना म्हटलं बाबा सकाळची कामाची वेळ 11 वेळा तारक मंत्र करणं शक्य नाही. बघा देव भक्तांचा हट्ट मान्य करतो. त्यांनी क्षणार्धात मला सांगितलं 3 वेळा करशील. म्हटलं हो बाबा 3 वेळा, आता मी जास्त हट्ट करत नाही, 3 वेळा करू शकेल. तेव्हा त्यांनी सांगितलं फक्त असं कर, 3 वेळा करताना दिवा समोर लावायचा आहे, दिव्याच्या ज्योतीकडे बघायचं, म्हणजे ह्या लेवलला दिवा लावायचा आहे, त्या ज्योतीकडे बघायचं आहे. 3 वेळा तारक मंत्र आणि 1 माळ स्वामींची करायची, किंवा तुम्हाला जो गुरुमंत्र दिला असेल त्याची 1 माळ करायची. रामबाण औषध, स्वामींनी सांगितलेली सेवा. कुठलंही, कोणी सिरियस असू दे, कोणाचं काही काम अडलेलं असू दे, घरामध्ये पैसा येत नाही, मुलं ऐकत नाही, दारू पितोय, 3 महिन्यांनी सेवा करा आणि मला सांगायला या ताई मी रोज ही सेवा करते, अजून फरक पडला नाही. हे करताना पहिल्या दिवशी हातात पाणी घ्यायचं आहे आणि संकल्प करायचा आहे की बाबा माझे मिस्टर असे वागत आहे, पैशाची उधळपट्टी करत आहे, माझे मुलं अभ्यास करत नाही, जी जी तुमची प्रश्न आहे ती पाणी घेऊन बोलायचं आहे. आणि त्यानंतर काहीतरी आवाजच गडबड, आणि त्यानंतर 1 ग्लास भरून पाणी ठेवायचं आहे, उदबत्ती लावायची आहे, ती विभूती नंतर साठवून ठेवायची आणि ते पाणी आपलं प्यायचं पाणी असतं ना त्याच्यामध्ये टाकायचंय. आणखीन एक, जेवण बनवताना फक्त एक प्रार्थना करायची, हे जेवण जे खाणार आहे त्यांची बुद्धी चांगली होऊ दे. नवरा कसाही वागू दे, काही दिवसामध्ये त्याच्या वागण्यामध्ये तो फरक पडणार. त्यामुळे आजपासून, आज अमावस्या आहे, उद्या सकाळपासून 3 वेळा तारक मंत्र आणि 1 माळ स्वामींची कोण कोण करणार आहे. इथे आपण स्वामींना शब्द देत आहोत. बघा पत्रिका हात खाली करा. थँक्यू सो मच. पत्रिका बघायची वेळ येणार नाही. शाळा सुरू होत आहे, नवीन ऍडमिशन झालेले आहे, काही जणांची नवीन लग्न झाले असतील, कळंबुरीत नवीन राहायला आले आहे. सुखाचा मंत्र आहे.